महाभारत युद्धाशी निगडीत अनेक रहस्य आहेत ज्याबद्दल लोकांना अजूनही पूर्ण माहिती नाही। महाभारतातील पांडव एकमेकांचा किती आदर करत असत हे सर्वांना माहीतच आहे, पण फार कमी लोकांना माहिती आहे की महाभारत युद्धाच्या 17व्या दिवशी अर्जुनाने त्याचा मोठा भाऊ युधिष्ठिर याला मारण्यासाठी तलवार हातात घेतली होती। पण अर्जुनाने असे का केले हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। नमस्कार, तुम्ही पाहत आहात किलबिल क्लब। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। महाभारताच्या कर्णपर्वात अर्जुनाने युधिष्ठिराला मारण्यासाठी तलवार उगारली होती तेव्हा श्रीकृष्णाने त्याला कसे वाचवले हे सांगितले आहे। गुरु द्रोणाचार्यांच्या मृत्यूनंतर कर्णाला कौरव सैन्याचा सेनापती बनवण्यात आले। कर्ण सेनापती होताच त्याने पांडव सैन्यात दहशत निर्माण केली। कर्ण आपल्या सैन्याचा नाश करत असल्याचे पाहून युधिष्ठिर त्याच्याशी लढायला गेला। महाभारत युद्धाच्या 17व्या दिवशी युधिष्ठिर आणि कर्ण यांच्यात कुरुक्षेत्राच्या मैदानात युद्ध झाले। जेव्हा शस्त्रास्त्रात निपुण असलेल्या कर्णाने युधिष्ठिरावर जोरदार हल्ला केला तेव्हा युधिष्ठिर गंभीर जखमी झाला। कर्णाची इच्छा असती तर तो त्यावेळी युधिष्ठिराचा वध करू शकला असता, पण माता कुंतीला दिलेल्या वचनामुळे त्याने युधिष्ठिराला जिवंत सोडले। युधिष्ठिर जखमी झालेला पाहून सारथीने त्याला युद्धापासून दूर नेले। जेव्हा नकुल आणि सहदेवांनी आपला मोठा भाऊ युधिष्ठिरची वाईट अवस्था पाहिली तेव्हा त्यांनी त्याला पटकन तंबूत नेले। दुसरीकडे अर्जुन आणि भीम अजून सुद्धा युद्धात कौरव सैन्याशी लढत होते। अर्जुनाला युधिष्ठिराची अवस्था माहीत नव्हती। युधिष्ठिर रणांगणात न दिसल्यामुळे त्याने भीमाला त्याबद्दल विचारले, तेव्हा भीमाने त्याला सर्व काही सांगितले। यानंतर अर्जुन आपल्या मोठ्या भावाची प्रकृती जाणून घेण्यासाठी युधिष्ठिर असलेल्या तंबूकडे गेला। अर्जुन आणि कृष्णाला एकत्र आपल्या तंबूकडे येताना पाहिले तेव्हा युधिष्ठिराला खूप आनंद झाला। धर्मराज युधिष्ठिरला वाटले की अर्जुनाने कर्णाचा वध करून आपल्या पराभवाचा बदला घेतला आहे, परंतु अर्जुनाने युधिष्ठिराला सांगितले की कर्णाशी झालेल्या युद्धात तुम्ही जखमी झाला आहात हे मला माहीत नव्हते। मला भीमाने तुमची स्थिती सांगितल्यानंतर मी तुम्हाला भेटण्यासाठी येथे आलो आहे। अर्जुनाचे बोलणे ऐकून युधिष्ठिराचा संयम सुटला। तो अर्जुनावर रागवला आणि म्हणाला, तू इथे माझ्या फक्त जखमा विचारायला आला आहेस की अजून ओरबाडायला? तू असा कसा भाऊ आहेस जो अजून तुझ्या मोठ्या भावाच्या अपमानाचा बदला घेऊ शकत नाहीस? तू माझ्यासाठी एवढंही करू शकत नसशील तर तुझ्या गांडीव शस्त्राचा काही उपयोग नाही, ते काढ आणि फेकून दे। आपल्या मोठ्या भावाचे आपल्या शस्त्राबद्दल असे बोलणे ऐकताच अर्जुनाला राग आला आणि त्याने युधिष्ठिराला मारण्यासाठी तलवार हातात घेतली। तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला थांबवले। अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितले की त्याने शपथ घेतली आहे, जर कोणत्याही व्यक्तीने त्याच्या पवित्र आणि प्रिय गांडीव शस्त्राविषयी वाईट शब्द बोलले तर तो त्याचा शिरच्छेद करेल। श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आज तू युधिष्ठिराचा थोडा अपमान कर। लहान भावाने मोठ्या भावाचा अपमान करणे म्हणजे त्याच्या हत्येसारखेच मानले जाते। अर्जुनाने श्रीकृष्णाची आज्ञा पाळली आणि युधिष्ठिरांना अपमानजनक शब्द बोलले। आपण केलेल्या मोठ्या भावाच्या अपमानामुळे दुःखी झालेल्या अर्जुनाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला। तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की तू स्वतःचीच खोटी स्तुती कर। जे लोक स्वतःची खोटी स्तुती करतात ते आत्महत्याच करतात असे मानले जाते। अर्जुनानेही मान्य केले आणि स्वतःचीच खोटी स्तुती केली। इकडे अर्जुनाचे कठोर शब्द ऐकून युधिष्ठिर खूप दुःखी झाला आणि वनात जाण्यासाठी निघाला। तेव्हा श्रीकृष्णाने युधिष्ठिराला समजावले आणि म्हणाले, अर्जुनाने माझ्या विनंतीवरूनच तुझा अनादर केला होता, त्याला क्षमा कर। अशा प्रकारे श्रीकृष्णाने युधिष्ठिर आणि अर्जुन यांचे प्राण वाचवले। श्रीकृष्णाने वेळोवेळी पांडवांना मार्गदर्शन करून महाभारत युद्ध जिंकण्यात मदत केली। कसा वाटला व्हिडिओ इथपर्यंत पाहत आहात म्हणजे नक्कीच आवडला असेल। व्हिडिओमधून थोडी जरी नवीन माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन माहितीसह। धन्यवाद।